आरक्षणासाठी 7 महिने वेळ दिला, अजून किती वेळ द्यायचा? जरांगे यांचा सरकारला सवाल. सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता. मी तुम्हाला सांगतोय की 2024ला पुन्हा एकदा जर सरकार हे बसलं डोक्यावर तर आपली लोकशाही संपली, निवडणुका होणार नाहीत. 2024 साली हेच सरकार आलं तर देशातली लोकशाही संपणार. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून आदित्य ठाकरे भडकले. गेल्या 1.5 तासांपासून आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू. बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार चौकशीच्या फेऱ्यात. मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत. ईडीला घाबरून पळून जाणारा मी नाही, रोहित पवार यांचा अजित पवार यांना सनसनीत टोला. आणि आमच्यासाठी संघर्षाचा काळ, पण सत्याचा विजय होणार. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया.